हाय हॅलो नमस्कार सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या नवीन रेसिपीमध्ये। हे बघा, हे कोफ्ते आहेत, ते पण दुधी भोपळ्याचे। न आवडणारे सुद्धा खूप आवडीनं खातील ही भाजी। त्यासाठी अशा पद्धतीने ही भाजी नक्की ट्राय करून बघा आणि त्यासाठी रेसिपी पूर्ण बघायला विसरू नका, कारण नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला दररोज पाहायला भेटतील, तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। हे बघा, हा एक मध्यम आकाराचा मी दुधी भोपळा घेतला आहे आणि त्याचा पुढचा आणि पाठीमागचा भाग कट करून घेतला आहे आणि याची साल काढून घ्यायची आपल्याला। हे बघा, स्लायसरच्या साहाय्याने व्यवस्थित साल काढून घेतली आहे याची। हे बघा, अशा प्रकारे साल काढून झाली आहे माझी। आता याला एका खिसणीच्या साहाय्याने खिसून घ्यायचं आहे। जाडसर आणि सर्वात बारीक न घेता मीडियम आकाराच्या साईडकडून मी खिसून घेतला आहे दुधी भोपळा। हे बघा, आणि दुधी भोपळा खूप लवकर काळा पडतो, त्यासाठी त्याला आपल्याला पाण्यात ठेवायचं आहे। म्हणून मी एका भांड्यामध्ये पाणी घेतलं आणि तो खिसलेला दुधी भोपळा त्यात टाकून घेतला आहे। हे बघा, थोडेसे त्यामध्ये बी जाडसर होते, ते आपोआप बाहेर पडत होते, ते मी टाकून दिलेत आणि जो खिसलेला भाग होता तो पाण्यात टाकून घेते व्यवस्थित। हे बघा, अशा प्रकारे सर्व आपला दुधी भोपळा खिसून झाला आहे। अशा प्रकारे पाण्यात ठेवलं आहे याला मी। आता हे बघा, पूर्ण खिसून झालं आहे। आता यातलं सर्व पाणी आपल्याला हाताच्या साहाय्याने व्यवस्थित त्याला दाबून असं घट्ट असं दाबून घेऊन त्याचं पाणी काढून घ्यायचं आपल्याला पूर्णपणे, कारण दुधी भोपळ्याला खूप पाणी सुटतं, त्यासाठी त्याचं पूर्ण पाणी काढून घेऊन त्याला ड्राय करायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे माझा सर्व दुधी भोपळा ड्राय करून झाला आहे। तर यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे, धने जिरे पूड टाकली आहे मी, नंतरनं थोडंसं हिंग टाकलं चिमूटभर, लाल तिखट, तुम्हाला तिखट कितपत हवं आहे त्यानुसार लाल तिखट टाका, आणि बाइंडिंगसाठी 4 चमचे मी बेसन घेतलं आहे। हे बघा, अशा प्रकारे हे सर्व जिन्नस आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे। त्यानंतर हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेतले आहेत। हे बघा, अशा प्रकारे बेसन तुम्हाला हवं लागेल तसं तुम्ही ॲड करत जा, कारण त्याची गोळी बनली पाहिजे। आपल्याला फक्त बाइंडिंग पुरतं बेसन पाहिजे, जास्त बेसन टाकलं ना हे गोळे आतून कच्चे राहतील, त्यासाठी जास्त बेसन नाही वापरायचे। हे बघा, 4 ते 5 चमच्यामध्ये व्यवस्थित आपले हे गोळे व्यवस्थित तयार होत आहेत, त्यामुळे बेसन जास्त नाही वापरलं मी। हे बघा, तयार झाले आपले सर्व गोळे, आणि कढई ठेवली आहे गॅसवरती आणि त्यामध्ये 4 पळ्या तेल टाकलं आहे, आणि तेल गरम झाल्याच्या नंतरनं हे आपले जे गोळे बनवले होते मी, आपल्या याचे दुधी भोपळ्याचे गोळे बनवलेले, ते तेलात सोडून घेतलेत। जितके बसतात तितके सोडून घ्या, कारण आपल्याला आलटून पालटून त्याला लालसर तांबूस असा रंग येईपर्यंत परतून घ्यायचं, त्याला तळून घ्यायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे झाऱ्याच्या साहाय्याने व्यवस्थित असं आलटून पालटून त्याला तळून घ्यायचं आहे लालसर रंग येईपर्यंत। हे बघा, आपले मस्त असे कोफ्ते किंवा गोळे लाल तांबूस रंग आला आहे आणि खूप सुंदर दिसत आहेत, दिसायलाच गुलाबजामुनसारखे। हे बघा, तळून झालेत आपले कोफ्ते। हे मी एका वाटीमध्ये काढून घेतलेत, त्यानंतरनं दुसरे पण त्याच पद्धतीने तळून घेतलेत, आणि यात त्याच कढईमधलं थोडंसं तेल जास्त होतं, ते तेल काढून घेऊन फोडणीसाठी लागेल इतपत तेल घेतलं, त्यात मोहरी टाकलं, मोहरी तडतडल्याच्या नंतरनं जिरे टाकलं, आणि थोडासा एक मीडियम आकाराचा कांदा पण मी बारीक खिसून घेतला, तो टाकला। त्यानंतर थोडंसं हिंग टाकलं त्यामध्ये, आणि हे बघा, हे आलं, लसूण आणि कोथिंबीरीच्या काड्या असतात ना, ते वाटून घेऊन टाकलेलं, आणि त्यानंतरनं यामध्ये थोडंसं टमाटर टाकलं खिसलेलं, आणि व्यवस्थित हे पण परतून घेतलं मी। हे बघा, अशा प्रकारे परतून घ्यायचं आहे, याला चांगलं तेल सुटू द्यायचं आपल्याला, आणि थोडंसं मी थिकनेस येण्यासाठी 1 चमचाभर बेसन टाकलं यामध्ये, आणि बेसन पण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आणि तेल सुटायला लागलं ना मसाल्याला आपल्या, की आपण त्यामध्ये काळं तिखट टाकलं आहे, हळद टाकली आहे, लाल तिखट टाकले, काश्मीरी लाल तिखट, आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलं। हे बघा, अशा प्रकारे
आणि थोडंसं धने जिरे पूड टाकली आहे. मस्त तेल सुटल्यानंतर मसाल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि गरम पाणी टाकायचं आहे, त्यामुळे तरी मस्त येते. आणि झाकून ठेवून 2 मिनिटे त्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला व्यवस्थित मसाला परतून घ्यायचा आहे. आणि तुम्हाला रस्सा कितका हवा आहे त्यानुसार पाणी तुम्ही त्याच्यात ॲड करून घ्या. हे बघा अशा प्रकारे मी 2 माणसांना लागेल इतकं पाणी ॲड करून घेतलं आहे. एक ग्लास पाणी असेल. आणि त्याला खळखळून उकळी आल्याच्या नंतरनं हे जे आपण गोळे बनवले होते ते त्यात टाकून घेतलेत आणि झाकण ठेवून घेतलं. हे बघा झाकण काढून झाल्याच्यानंतर उकळी किती मस्त आली आहे. आणि आपले कोफ्ते यामध्ये व्यवस्थित त्याला जो काही रस्सा आहे त्यामध्ये पूर्णपणे मुरला आहे. नंतर यामध्ये थोडासा मी गरम मसाला टाकला आहे, एव्हरेस्टचा गरम मसाला, आणि हा व्यवस्थित मिक्स करून घेतला. हे बघा मस्त आपली दुधी भोपळ्याची कोफ्ता करी तयार आहे. आणि हे बघा जो आपला गोळा तयार केलेला मी दुधी भोपळ्याचे कोफ्ते, ते बघा किती मस्त असं आतपर्यंत असं मऊसर दिसतंय आणि दिसायला पण खूप छान दिसतोय. नंतर गॅस बंद करून मी झाकून ठेवलं. आणि हे बघा थंड झाल्याच्या नंतर आपली जी कढी होती ती पण थोडी थिक झाली आहे आणि मस्त असे दिसत आहेत. दिसायला पण खूप छान दिसते आणि चविष्ट पण आहे. आणि त्यासोबतच खूप पौष्टिक पण आहे, कारण दुधी भोपळा खायला लहान मुलं नकोसं वाटतं त्यांना. हे